सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रोहन नावाचा एक 28 वर्षाचा युवक राहत होता. रोहन गावातील स्मशानभूमीत काम करायचा. लोक त्याला स्मशानाचा मुलगा म्हणायचे, कारण त्याचे वडीलही तिथेच काम करत होते. रोहन मनाने खूप चांगला होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठी वेदना होती. तो लहान असतानाच त्याची आई वारली होती. आईचा चेहरा देखील त्याला नीट आठवत नव्हता. फक्त एक जुना फोटो त्याच्याकडे होता. प्रत्येक रात्री तो तो फोटो पाहायचा आणि मनात विचार करायचा, आई आज असती तर. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. स्मशानभूमीत एक अंत्यसंस्कार संपला होता. सगळे लोक निघून गेले. रोहन जागा साफ करत होता. तेवढ्यात त्याच्या नजरेस चितेजवळ एक जुना लोखंडी डबा पडलेला दिसला. तो पूर्ण गंजलेला होता. कुतूहल म्हणून त्याने तो उघडला. आत एक जुनी डायरी होती आणि एक बंद लिफाफा. लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, माझ्या मुलासाठी. रोहनचं हृदय धडधडू लागलं, कारण त्या लिफाफ्यावर लिहिलेलं नाव पाहून त्याचे हात थरथरू लागले. त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं, रोहन. क्षणभर त्याला वाटलं, हे स्वप्न आहे. 20 वर्षापूर्वी लिहिलेलं पत्र आणि त्यावर त्याचंच नाव. हे कसं शक्य होतं? थरथरत्या हाताने त्याने ते पत्र उघडलं. आत पहिली ओळ वाचताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. प्रिय रोहन, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाही. रोहन जागेवरच बसून राहिला, कारण ते पत्र त्याच्या आईच्या हस्ताक्षरात होतं. पण त्या पत्रात असं गुपित लिहिलेलं होतं, जे त्याच्या आयुष्याबद्दलचं संपूर्ण सत्य बदलून टाकणारं होतं. रोहनचे हात थरथरत होते. पावसाचे थेंब अजूनही स्मशानभूमीच्या जमिनीवर पडत होते, पण त्याचं संपूर्ण लक्ष त्या पत्रावर होतं. त्याने डोळे पुसले आणि पुढचं वाचायला सुरुवात केली. प्रिय रोहन, हे पत्र लिहिताना तू फक्त 3 वर्षाचा आहेस. तू झोपलेला आहेस आणि मी तुझ्याकडे पाहत आहे. कदाचित हे पत्र वाचण्याआधीच मी या जगातून निघून गेले असेल. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण पहिल्यांदाच तो आपल्या आईचे शब्द वाचत होता. बाळा, मला तुझ्यापासून एक सत्य लपवावं लागलं आणि ते सत्य सांगण्यासाठीच हे पत्र लिहित आहे. रोहनचा श्वास वेगाने चालू झाला. रोहन, ज्यांना तू आजपर्यंत तुझे वडील समजतोस, ते तुझे खरे वडील नाहीत. हे वाक्य वाचताच रोहनच्या हातातून पत्र खाली पडता पडता वाचलं. त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. काय? तो अविश्वासाने पुन्हा तेच वाक्य वाचू लागला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. ज्यांनी त्याला लहानपणापासून वाढवलं, ज्यांनी त्याला प्रेम दिलं, ते त्याचे खरे वडील नव्हते. रोहनने स्वतःला सावरलं आणि पुढचं वाचायला सुरुवात केली. बाळा, तुझा जन्म एका मोठ्या श्रीमंत घरात झाला होता. तुझे खरे वडील एक प्रभावशाली उद्योगपती होते, पण त्यांच्या कुटुंबाने मला कधीच स्वीकारलं नाही. मी गरीब घरची मुलगी होते. त्यांनी मला आणि तुला घराबाहेर काढलं. त्यावेळी माझ्यासोबत फक्त एक माणूस उभा राहिला, तो म्हणजे दत्तात्रय. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. दत्तात्रय म्हणजे तो माणूस ज्याला तो आजपर्यंत बाबा म्हणत आला होता. त्याने माझ्याशी लग्न केलं नाही, कारण त्याला माहीत होतं की माझं मन आधीच तुटलं आहे. पण त्याने तुला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. आज तू ज्या माणसाला बाबा म्हणतोस, तो रक्ताने तुझा बाप नाही, पण जगात त्याच्यापेक्षा मोठा बाप तुला कधीच मिळणार नाही. रोहन आता ढसाढसा रडत होता. त्याला आठवत होतं त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला बाबांनी केलेले कष्ट, त्याच्या शिक्षणासाठी केलेली मेहनत आणि स्वतः उपाशी राहून त्याला दिलेले अन्न. जर कधी तुला तुझ्या खऱ्या वडिलांचा शोध घ्यायचा असेल तर या पत्रासोबत ठेवलेली डायरीच वाच. त्यात सर्व काही लिहिलं होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं मोठं असतं आणि दत्तात्रय हेच तुझे खरे बाबा आहेत. पत्र इथे संपलं. रोहन काही मिनिटे शांत बसून राहिला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याने हळूच ती जुनी डायरी उचलली.
डायरीच्या पहिल्या पानावर एक नाव लिहिलेलं होतं, विक्रम देशमुख, आणि त्या नावाखाली एक पत्ता. तो पत्ता पुण्यातील एका मोठ्या बंगल्याचा होता. रोहनच्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य आता त्याच्या हातात होतं. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं की त्या पत्त्यावर गेल्यावर त्याला अशी गोष्ट समजणार होती जी त्याच्या आईच्या मृत्यूमागचं खरं कारण उघड करणारी होती आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकणार होती. त्या रात्री रोहनला झोप लागली नाही. आईचं पत्र, दत्तात्रय बाबाचं प्रेम आणि डायरीत लिहिलेलं नाव विक्रम देशमुख हे सगळं त्याच्या मनात वादळ निर्माण करत होतं. सकाळी उठल्यावर त्याने सर्वप्रथम दत्तात्रय बाबांकडे पाहिलं. बाबा अंगणात बसून चहा पीत होते. केस पूर्ण पांढरे झाले होते. हातावर कष्टांच्या रेषा होत्या. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो त्यांच्या जवळ जाऊन बसला. काय रे, एवढ्या सकाळी भावूक का झालास? बाबा हसत म्हणाले. रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने अचानक बाबांना मिठी मारली. दत्तात्रय अचानक दचकले. अरे, काय झालं? रोहन फक्त एवढंच म्हणाला. काही नाही बाबा, फक्त तुम्ही खूप मोठे आहात. दत्तात्रय काहीच समजले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्या दिवशी रोहनने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. डायरीतील पत्ता त्याने खिशात ठेवला आणि बसने पुण्याच्या दिशेने निघाला. 4 तासाच्या प्रवासानंतर तो एका आलिशान बंगल्यासमोर उभा होता. मोठं गेट, सुरक्षा रक्षक, महागड्या गाड्या. रोहनने आयुष्यात इतका मोठा बंगला कधीच पाहिला नव्हता. गेटजवळ जाऊन तो म्हणाला, मला विक्रम देशमुख यांना भेटायचं आहे. गार्डने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. अपॉइंटमेंट आहे का? नाही. मग भेटता येणार नाही. रोहन निराश झाला. तो मागे वळणार इतक्यात एक काळी कार बंगल्यातून बाहेर आली. कारमध्ये बसलेला एक 60 वर्षाचा माणूस त्याच्याकडे पाहत होता. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि अचानक त्या माणसाचा चेहरा फटक पडला. कार लगेच थांबली. दरवाजा उघडला. तो माणूस खाली उतरला आणि रोहनकडे टक लावून पाहू लागला. कारण रोहनचा चेहरा अगदी त्याच्या तरुणपणातील फोटोसारखा दिसत होता. तो माणूस म्हणजे विक्रम देशमुख. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, तुझं नाव काय आहे? रोहन. हे नाव ऐकताच विक्रमचे हात थरथर कापू लागले. रोहन. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण हेच नाव त्यांनी 25 वर्षापूर्वी आपल्या मुलासाठी निवडलं होतं. पण त्यानंतर परिस्थितीने सगळं बदलून टाकलं होतं. त्यांनी रोहनला आत बोलावलं. दोघेही बंगल्याच्या मोठ्या हॉलमध्ये बसले. काही क्षण शांतता होती. मग रोहनने आईचं पत्र आणि डायरी त्यांच्या समोर ठेवली. पत्र पाहताच विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. सीमा. ते पुटपुटले. रोहन दचकला. तुम्ही माझ्या आईला ओळखत होतात? हे ऐकताच विक्रम जोरात रडू लागले. ओळखत होतो नाही रोहन, मी तिच्यावर प्रेम करत होतो. आणि तू माझा मुलगा आहेस. रोहनच्या अंगावर काटा आला. पण त्याच्या मनात अजून एक प्रश्न होता. मग तुम्ही आम्हाला सोडलं का? विक्रमचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यांनी डोळे खाली केले आणि म्हणाले, रोहन, सत्य खूप वेगळं आहे. मी तुला आणि तुझ्या आईला कधीच सोडलं नव्हतं. माझ्यापासून तुम्हाला दूर करण्यात आलं होतं. हे ऐकताच रोहन स्तब्ध झाला. कारण आता त्याच्या आईच्या मृत्यूमागचं आणि त्याच्या आयुष्याच्या विखुरण्यामागचं खरं रहस्य उघडं होणार होतं. आणि ते सत्य इतकं धक्कादायक होतं की दोघांच्याही आयुष्याचा पाया हादरणार होता. रोहन समोर बसला होता. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. विक्रम देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू होते. 20 वर्षापासून त्यांच्या छातीत दडलेलं सत्य आज बाहेर येणार होतं. काही क्षण शांतता पसरली. मग विक्रम हळूहळू बोलू लागले. रोहन, मी तुझ्या आईवर मनापासून प्रेम करत होतो. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण माझं कुटुंब खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित होतं आणि तुझी आई एका साध्या गरीब कुटुंबातील मुलगी होती. रोहन शांतपणे ऐकत होता. जेव्हा घरच्यांना आमच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी प्रचंड विरोध केला. पण मी कुणाचंच ऐकलं नाही. मी सीमाशीच लग्न करणार होतो.
विक्रमच्या आवाजात वेदना स्पष्ट जाणवत होती. मग एक दिवस माझ्या वडिलांनी मला व्यवसायाच्या कामासाठी मुंबईला पाठवलं. मी फक्त 4 दिवसांसाठी गेलो होतो. पण परत आलो तेव्हा सगळं संपलं होतं. रोहनचा श्वास रोखला गेला. काय झालं होतं? विक्रमने डोळे पुसले. माझ्या वडिलांनी आणि काकांनी सीमाला धमकी दिली होती की तिला सांगितलं होतं की जर ती माझ्या आयुष्यात राहिली तर माझा जीव धोक्यात येईल. रोहनच्या अंगावर काटा आला. आणि आई? हो, कारण ती माझ्यावर मनापासून खूप प्रेम करत होती. तिने स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि तुला घेऊन कायमची निघून गेली. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याची आई किती मोठा त्याग करून गेली होती हे त्याला आज समजत होतं. पण अजून एक प्रश्न त्याच्या मनात होता. मग तुम्ही आम्हाला शोधलं नाही? विक्रमच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया उमटली. शोधलं रोहन, खूप शोधलं. वर्षानुवर्ष शोधलं. पण मला सांगण्यात आलं होतं की सीमा दुसऱ्या माणसासोबत लग्न करून परदेशात निघून गेली आहे. मी त्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आता समजत होतं की त्याच्या आयुष्यातील दुःखाचं कारण विक्रम नव्हते, तर काही लोकांचा अहंकार होता. तेवढ्यात विक्रम उठले आणि एका जुन्या कपाटाजवळ गेले. त्यांनी एक बॉक्स बाहेर काढला. तो बॉक्स उघडताच रोहन स्तब्ध झाला. त्यात त्याच्या आईचे जुने फोटो होते, पत्र होती आणि एक छोटी सोन्याची अंगठी होती. विक्रमने ती अंगठी हातात घेतली. ही अंगठी मी सीमासाठी विकत घेतली होती, पण तिला कधी घालू शकलो नाही. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. अचानक विक्रमचा मोबाईल वाजला. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. काय? कधी? मी लगेच येतो. फोन ठेवताच ते घाबरलेले दिसू लागले. रोहनने विचारलं, काय झालं? विक्रम थरथरत्या आवाजात म्हणाले, दत्तात्रय, तुझे बाबा, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांनी त्याला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं ते हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. रोहन धावतच बाहेर पडला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा होता, बाबांचा. आणि त्याला अजून माहीत नव्हतं की हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर दत्तात्रय एक असं सत्य सांगणार होते जे रोहनच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. रोहन आणि विक्रम देशमुख भरधाव गाडीने हॉस्पिटलकडे निघाले. रोहनच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याच्या मनात एकच विचार होता, बाबांना काही होऊ नये. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तो धावतच ICUच्या दिशेने गेला. बाहेर सुनीता काकू बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोहन त्यांच्या जवळ गेला. काकू, बाबा कसे आहेत? त्या रडत म्हणाल्या, डॉक्टर म्हणतात पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. रोहनच्या छातीत कळ उठली. त्याला आठवू लागलं, लहानपणी त्याला खांद्यावर बसवून जत्रेला घेऊन जाणारे बाबा, स्वतः उपाशी राहून त्याला जेवण देणारे बाबा, रात्री ताप आला की जागून बसणारे बाबा, आणि आज ते मृत्यूशी झुंज देत होते. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. रुग्णाला शुद्ध आली आहे, पण जास्त वेळ बोलू देऊ नका. रोहन ICUमध्ये गेला. दत्तात्रय पलंगावर पडले होते. चेहरा अशक्त झाला होता. पण रोहनला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. आलाच बाळा? रोहन त्यांच्या हाताजवळ बसला. बाबा, काही बोलू नका, तुम्ही बरे व्हाल. दत्तात्रय हळूच हसले. रोहन, मला एक गोष्ट सांगायची आहे जी मी आजपर्यंत तुझ्यापासून लपवली. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आईचं पत्र आठवलं. त्याला सत्य माहिती होतं, पण त्याने बाबांना काहीच सांगितलं नव्हतं. दत्तात्रय पुढे म्हणाले, मला माहीत आहे, तुला पत्र मिळालं आहे. रोहन दचकला. तुम्हाला कसं माहीत? दत्तात्रय हलकेच हसले. कारण तो डबा मीच तिथे ठेवला होता. रोहन स्तब्ध झाला. काय? दत्तात्रयच्या डोळ्यात अश्रू आले. तुझी आई गेल्यानंतर तिने मला ते पत्र दिलं होतं. ती म्हणाली होती, जेव्हा रोहन मोठा होईल तेव्हा त्याला सत्य कळू दे. पण माझी हिंमत होत नव्हती, कारण मला भीती वाटत होती की सत्य समजल्यावर तू मला सोडून जाशील. हे ऐकताच रोहन ढसाढसा रडू लागला.
तो बाबांचा हात घट्ट पकडून म्हणाला, "बाबा, तुम्ही असं कसं विचार करू शकता? जन्म देणारा बाप एक असतो, पण आयुष्य घडवणारा बाप त्याहून मोठा असतो." दत्तात्रेयाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात आयसीयूचा दरवाजा उघडला. विक्रम देशमुख आत आले. त्यांनी दत्तात्रेयकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते दत्तात्रय समोर हात जोडून उभे राहिले. "मला माफ करा. मी माझ्या मुलाला वाढवू शकलो नाही, पण तुम्ही त्याला माणूस बनवलं." दत्तात्रय शांतपणे हसले. "विक्रम साहेब, रोहन तुमचा मुलगा आहे, पण त्याच्या आयुष्यात तुमचं स्थान घेण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. मी फक्त त्याला प्रेम दिलं." त्या खोलीत उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रोहन दोघांकडे पाहत होता. एकाने त्याला जन्म दिला होता आणि दुसऱ्याने त्याला आयुष्य दिलं होतं. काही आठवड्यानंतर दत्तात्रय पूर्णपणे बरे झाले. रोहन त्यांना घेऊन पुण्यात विक्रमच्या बंगल्यावर गेला. पहिल्यांदाच ती तिन्ही माणसं एका घरात बसली होती. भूतकाळातील जखमा भरू लागल्या होत्या. विक्रमने दत्तात्रयचा हात हातात घेतला आणि म्हणाले, "आजपासून आपण नातेवाईक नाही, आपण एक कुटुंब आहोत." त्या दिवशी रोहनने आपल्या आईचा फोटो समोर ठेवला आणि मनात म्हणाला, "आई, तू जिथे कुठे असशील, आज तुझं स्वप्न पूर्ण झालं. माझे दोन्ही बाबा माझ्या सोबत आहेत." त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, कारण त्याला शेवटी समजलं होतं, खरा बाप तो नसतो जो फक्त जन्म देतो. खरा बाप तो असतो जो प्रत्येक संकटात मुलाच्या पाठीशी उभा राहतो. आणि त्या दिवशी स्मशानात सापडलेल्या एका जुन्या पत्राने 3 आयुष्य पुन्हा एकत्र आली होती. कथा समाप्त. बोध: रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं, पण प्रेम, त्याग आणि संस्कार याचं नातं त्याहून मोठं असतं. आयुष्यात आपल्यासाठी त्याग करणाऱ्या माणसांची किंमत कधीहीच विसरू नये.